नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेती बाजार भाव या चॅनल मध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपल्या स्वागत करत आहे। आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केट मध्ये फुलांचे दर काय पाहायला मिळतात, त्याचबरोबर भाजीपाल्यांची आवक बरेच दिवसापासून आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। दरामध्ये देखील थोडीफार बदल आज पुन्हा एकदा पाहायला मिळतात। तर इतरही काही फळांच्या दरामध्ये काय बदल झालेली पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबचे दर जे आहेत 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरामध्ये देखील स्थिरता कायम पाहायला मिळते। सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 80 रुपयापासून देखील सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। पिवळ्या झेंडूची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दरही आपल्याला चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। तर लाल झेंडूसाठी साधारणतः 34 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 25 ते 20 रुपयापासून देखील लाल झेंडूचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। अस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 60 ते 70 रुपयापासून देखील अस्टरचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 10 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। टेटसची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील टेटससाठी दर पाहायला मिळतोय। गोल्डन डीजीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे होते साधारणतः 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। कांद्यांची आवक पाहिलं तर साधारणतः 80 ते 90 गाड्यांची आवक कांद्यांसाठी झालेली पाहायला मिळते। तर लहान साईज मध्ये कांद्यांचे दर जर बघितलं तर साधारणतः 3 रुपयापासून देखील आपल्याला कांदे विक्री होताना पाहायला मिळतात। चिंगळी कांदा या ठिकाणी आपल्याला पाहू शकता। क्वालिटी नुसार आपल्याला दरही आपल्याला 3 ते 5 रुपयाच्या दरम्यान आपल्याला चिंगळी कांद्याचे दर ही आपल्याला पाहायला होते। त्याचबरोबर हलके माल जे ते कांद्यांसाठी 6 रुपये 5 रुपयापासून देखील आपल्याला कांदे विक्री होताना पाहायला होतं। हलक्या मालामध्ये कांद्याची चाल या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी साधारणतः दर जे येते चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पाहायला होतात। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते। आल्याची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेली पाहायला मिळतात। चांगल्या मालासाठी साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आल्यासाठी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील आपल्याला आल्यासाठी दर पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी जास्त होताना पाहायला मिळते, त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला होते। कोथिंबीरची क्वालिटीनुसार गावरान कोथिंबीरचे दर जे येते साधारणतः 16 ते 18 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते। तर विलायती कोथिंबीरसाठी 13 ते 15 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। एका दुसऱ्या वक्कलसाठी गावरानसाठी 20 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळते। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीफार बदल पाहायला मिळते। मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः 15 तर हलक्या मालासाठी 5 ते 7 रुपयापासून देखील मेथीचे दर पाहायला होतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे येते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होतात।
काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. पांढऱ्या काकडीची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते. चांगल्या मालासाठी 20 ते 22 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील काकडीसाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरव्या काकडीसाठी 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलकी माल 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तर हिरव्या चायना काकडीचे दर जे आहे साधारणतः 30 रुपयापर्यंत, पांढऱ्या चायना काकडीसाठी 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. पांढऱ्या चायना काकडीची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला पांढऱ्या चायना काकडीला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील चायना काकडीचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीचे दर जे आहेत 45 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. पुणेरी गावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. एका दुसऱ्या वक्तासाठी 40 रुपयापर्यंत देखील गवारीचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहेत साधारणतः 30 रुपयापर्यंत, तर एका दुसऱ्या वक्तासाठी 32 रुपयापर्यंत देखील दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35, तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील कारल्याचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोडक्यासाठी 50 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25, तर हलक्या मालासाठी 15 रुपये ते 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवड्याचे दर जे आहेत 70 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90, तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला होते. तोंडल्याची क्वालिटीनुसार दर जे आहेत 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. पावडरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 90, तर हलक्या मालासाठी 60 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर जे आहेत साधारणतः 10 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात. जळगाव वांग्याची काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी 25, तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतोय. जळगाव वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 10 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. भुईमुग संघाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 35 रुपयापासून देखील भुईमुग संघाचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार ती बऱ्यापैकी वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील थोडीफार स्थिरता कायम पाहायला मिळते. टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे 25 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चंगी दर पाहायला होते. तर मीडियम क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापासून देखील दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 250 ते 260 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबचे दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये एका दुसऱ्या वक्तासाठी 40 ते 50 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला होते. सरासरी मार्केटमध्ये जर बघितलं तर 20 ते 30 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावर पेरूची विक्री होताना पाहायला होते. हलके माल येते 10 ते 15 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते. त्याचबरोबर कलिंगड पेरूचे दर जर बघितलं तर साधारणतः 90 ते 100 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी लिंबांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल येते 30 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 5 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला होतोय. स्वीटकॉर्नची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्नसाठी 15 रुपयापर्यंत, हलक्या मालासाठी 10 ते 12 रुपयापासून देखील स्वीटकॉर्नचे दर पाहायला होतात. अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरचे दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चंगी दर जम्बो साईज मध्ये पाहायला होते. तर हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील अंजीरसाठी दर पाहायला होतात.
आवक मार्केटमध्ये कमी असलेली पाहायला मिळते, त्याचबरोबर मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम बरेच दिवसापासून अंजीरच्या दरावरती पाहायला मिळतोय. पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईचे दर पाहायला मिळतात. खरबूजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 40 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतात.